नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण जे काही आज पेपर झालेला आहे बघा, जिल्हा न्यायालय भरतीचा कोणकोणते प्रश्न आले होते, ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कर्म आणि ज्ञान हे कशामध्ये सांगितलं आहे? चला सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, जे काही कर्म आणि ज्ञान आहे, हे आपल्याला गीतामध्ये सांगितलेलं लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर होईल, गीता. पुढचा प्रश्न होता बघ मित्रांनो, जमावावर काय प्रश्न पहा. जमावावर मारहाण झाल्यास भरपाई देण्याची जी काही तरतूद आहे, ही कोणत्या राज्याने केली होती? अतिशय IMP क्वेश्चन आहे. जर जमावावर बघा या ठिकाणी मारहाण झाली, तर भरपाई देण्याची जी काही तरतूद आहे, ही कोणत्या राज्याने केली होती? तर उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्याने बघा याची भरपाई देण्याची तरतूद केली होती बघा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, वॉरेन हेस्टिंग्सवर प्रश्न आला होता. वॉरेन हेस्टिंग बघा 1732 ते 1818 यामध्ये बघा फोर्ट विल्यम बंगालच्या प्रेसिडेन्सीचे पहिलं गव्हर्नर बनले होते आणि 1885 मध्ये राजीनामा देईपर्यंत 1774 मध्ये बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते. त्यांनी 1750 मध्ये कलकत्ता या ठिकाणी बघा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लेखक कारकून म्हणून आपली कारकीर्द सुद्धा या ठिकाणी सुरू केली होती. त्याचप्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन डिग्री घ्यायची असेल, MBA, EMBA त्याच्यानंतर BBA, हे सगळे काही डिग्री आहेत मित्रांनो, ह्या आपल्याला घर बसल्या मिळणार आहेत. ह्या डिग्र्या कशा मिळणार आहेत? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्मची लिंक दिलेली आहे बघा. त्या फॉर्मवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, सगळी माहिती भरायची आणि तुम्हाला सगळे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे बघा. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फोन येईल, त्या फोनद्वारे सांगितलं जाणार आहे. कशामुळे हे बघा आपल्याला हे करायचं आहे, तर तुम्ही घर बसल्या स्टडी करू शकता. त्याचबरोबर याचा फायदा असा आहे की तुम्ही घर बसल्या मास्टर क्लास, त्याचबरोबर जे काही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून शिकू शकता. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, जॉब ओरिएंटेड जे काय असणार आहे बघा, ते सगळं सर्टिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. 100% ऑनलाईन डिग्री भेटणार आहे आपल्याला आणि नॅकची बघा A++ या ठिकाणी ग्रेडसुद्धा मिळालेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. तुम्हाला याची सगळी माहिती सांगितली जाईल. ही महत्त्वाचा प्रश्न होता. त्यानंतर मित्रांनो, पंचुएक्शनवर बघा 1 मार्काचा क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्सवर एक क्वेश्चन होता. इथं बघा ओल्डेस्ट माउंट टाउन इन सिटी यामध्ये आपल्याला कोणता आर्टिकल येईल? त्या ठिकाणी बघा हे आपलं आर्टिकल आहे. लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आला होता बघा, सैनिक रणांगावर जिंकू किंवा मरू या भावनेने लढले. यातील रस आपल्याला ओळखायचा होता. तर जिंकू किंवा मरू त्यामध्ये वीर रस होता. लक्षात ठेवायचा आहे, वीर रस सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी पहा, आईचा गाजर हलवा बनवून झाला यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा होता. तर मित्रांनो बघा, प्रयोगावर आपल्याला हमखास प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आईचा गाजर हलवा बनवून झाला यातील प्रयोग कोणता होईल बघा? समापन कर्मणी प्रयोग होईल. लक्षात ठेवायचं आपल्याला, समापन कर्मणी प्रयोग. आणि मित्रांनो, तुमचा कोणाचा पेपर झाला असेल तर मला 827555 827555 8283 या नंबरला तुम्ही मला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटी तिन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी नंबर दिलेला आहे मी. तुमचं नावसुद्धा मी सांगेन की कोणी कोणी प्रश्न दिले ते तुमचा या ठिकाणी जाहीर उल्लेख केला जाईल. तर 827555 8283 या नंबरला तुम्ही नक्कीच मला मेसेज पाठवा की कोणकोणते प्रश्न आले होते. तर पेशीचं ऊर्जा केंद्र कोणतं? तर मित्रांनो, हा लाईव्ह क्लासमध्ये आपण घेतला होता क्वेश्चन विज्ञानाच्या प्रश्नामध्ये. तर पेशीचं ऊर्जा केंद्र कोणतं आहे? तर तंतुकणिका. मित्रांनो या ठिकाणी पहा, पेशीचं ऊर्जा केंद्र आहे कोणतं आहे बघा? तंतुकणिका. त्याच्यानंतर होता बघा, शत्रूची माहिती काढणाऱ्याला आपण काय म्हणतो? तर शत्रूची माहिती जो काढतो त्याला आपण हेर असं म्हणतो. लक्षात ठेवा, हेर. त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अरिष्टाला समानार्थी शब्द कोणता येईल असं विचारलंय. तर अरिष्टाला समानार्थी शब्द होईल मित्रांनो अनर्थ किंवा संकट. हे काय बघा, या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे अनर्थ किंवा संकट. हे अरिष्टला समानार्थी शब्द आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला अनर्थला.